हाय एव्हरीवन. रोज तुम्ही मला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहता. कधी डिजिटल स्किल शिकताना, तर कधी नवीन गोष्टी करताना, तर कधी एका सिंगल डेमध्ये 30 ते 40 हजाराचे रिझल्ट जनरेट करताना, तर कधी खूप मोठमोठे अवॉर्ड्स मिळवताना. पण या सगळ्यांच्या मागे मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधी मध्यमवर्गीय घरातील स्त्री आहे. मी ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहते आणि माझ्याही आयुष्यामध्ये भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. खरं तर अनेक हाऊसवाईफ मला नेहमी म्हणतात, ताई जॉईंट फॅमिली आहे, खूप जबाबदाऱ्या आहेत म्हणून आम्हाला काहीच करता येत नाही. पण माझ्यासाठी याच गोष्टी अडथळे नाहीत, तर हाच माझा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट बनला. आज या छोट्याशा व्लॉगमधून माझ्या आयुष्यातला एक साधा पण मनाला स्पर्श करणारा क्षण तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवस्थान आहेत. आज आम्ही एका देवस्थानाच्या दर्शनासाठी गावाकडे निघालो. काही जण विचारतील, गाडी असूनही रिक्षाने का गेलात? तर उत्तर अगदी सोपं आहे. कधीकधी सोयीपेक्षा साधेपणात जास्त आनंद मिळतो. प्रत्येक प्रवास महागड्या गाडीतच सुंदर होतो असं नाही. पावसाळा सुरू आहे आणि गावाकडचा पाऊस म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक सुंदर चित्रच. हिरवीगार शेतं, ओल्या मातीचा सुगंध, शांत वातावरण आणि मनाला मिळणारा एक वेगळाच निवांतपणा. त्या क्षणी वाटलं, शहरात आपण किती दगदग करत असतो, पण खरं समाधान कधीकधी अशा साध्या क्षणामध्ये सापडतं. मी खूप मोठी श्रद्धाळू आहे असंही नाही आणि खूप नास्तिकही नाही. श्रद्धा ही मनाची गोष्ट आहे. तिचा दिखावा करण्यापेक्षा ती मनापासून जगणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आमच्याकडे वेळ फार नव्हता. रिक्षावाल्या काकांना मुलांना शाळेतून आणायचं होतं, म्हणून 1-2 तासाचा हा छोटासा प्रवास होता. आता तुम्ही म्हणताल, तुला गाडी येत नाही का किंवा तुझ्याकडे 4 चाकी नाही का? तर सगळं आहे, पण या क्षणाचा अनुभव वेगळाच असतो. सासूबाई, आम्ही तिघी जावा, सगळ्यात मोठी मी, आणि आता मोठी म्हटलं की काय असते रिस्पॉन्सिबिलिटी हे तर तुम्हाला समजतच असेल. आणि आमची मुलं आता ते शाळेत जातात, पण आज थोडं लवकर आणलं होतं कारण आम्हाला गावाकडे जायचं होतं. आणि एक नवीन छोटासा मेंबर, तो मात्र नेहमी कडेवर असतो. एवढे सगळे आम्ही दर्शनासाठी गेलोत. रिक्षातून जाताना लागणारे खड्डे, मुलांचं मनापासून हसणं आणि त्या छोट्या छोट्या क्षणामध्ये मिळालेला आनंद, हेच तर खरं आयुष्य आहे. पावसाने भिजलेला चिखल, काळी माती आणि त्या मातीत जाणवणारं आपलेपण. क्षणभर असं वाटलं, आयुष्य इतकंही सोपं असू शकतं. बऱ्याचदा आपण स्त्रिया स्वतःला 4 भिंतीमध्ये बंद करून घेतो. हो, जबाबदाऱ्या असतात, माझ्याही आहेत, पण त्या सांभाळतानाही स्वतःसाठी वेळ काढता येतो आणि त्या छोट्याशा वेळेतही आपण आपलं आयुष्य मनापासून जगू शकतो. एके दिवशी मी सुद्धा माझ्या स्वप्नांसाठी एक छोटंसं पाऊल उचललं आणि आज त्या एका निर्णयामुळं मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगता येतं. मुलांना वेळ, कुटुंबाला वेळ आणि स्वतःच्या स्वप्नांनाही वेळ. यापेक्षा मोठं समाधान कशातच नसतं. हा छोटासा प्रवास तुम्हालाही नक्की आवडला असेल अशी मी आशा करते आणि असेच माझ्याशी कनेक्टेड राहताल, चॅनलला सबस्क्राईब करताल आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही ना काहीतरी निर्णय घेताल अशी अपेक्षा सुद्धा करते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगसहित आणि एका नवीन स्टोरीसहित. थँक्यू.